या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षय जो आहे तो वॉशरूममधून बाहेर आलेला असतो आणि तो ना आता ते टॉवेल जे आहे ते बेडवर टाकायला जाणारच असतो। मग काय त्याला ती चिठ्ठी सापडते। मग जेव्हा तो ती चिठ्ठी पाहतो ना तेव्हा मात्र आता त्याच्या लक्षात येतं की ही चिठ्ठी आरोहीने लिहून ठेवलेली आहे आणि त्यामुळेच आता तो त्या चिठ्ठीचा उपयोग करत असतो, सगळं काही बघत असतो। तर आरोहीने सांगितलेलं असतं की ओला टॉवेल जो आहे तो तिथे ठेवू नका। मग काय आता त्याने ती चिठ्ठी वाचलेली असते आणि ओला टॉवेल ठेवायचं नाही असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, म्हणून तो आता ठरवतो की नाही ओला टॉवेल ठेवायला नको। तर दुसरीकडे मात्र आता जेव्हा तो केस वगैरे विंचरतो त्यावेळेला त्या कपाटात सुद्धा एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते, तुमचे केस वगैरे विंचरून झाले की बाबा ती फणी जी आहे ती पुन्हा एकदा आतमध्ये ठेवा। या सगळ्याच्या काही गोष्टी असतात त्या इन्स्ट्रक्शन द्यायच्या या एकदम आरोहीने ना रमाप्रमाणे केलेल्या असतात आणि त्यामुळेच ना सगळीकडे ज्या चिठ्ठ्या ह्या सगळं काही बघूनच ना खरं तर ना अक्षयला हसू येत असतं आणि ती ट्रिपला गेलेली असते आणि ट्रिपला गेल्यामुळे आरोहीने घरात आता हे सगळं काही अक्षयसाठी खास नियोजन करून ठेवलेलं असतं, जसं की पहिल्यांदा रमा करायची तसंच सगळ्या गोष्टी आता इथे असणाऱ्या या आरोहीने केलेल्या असतात आणि आरोही या सगळ्या चिठ्ठ्या वगैरे लिहून आता ती गेलेली असते ट्रिपला। मग काय अक्षय जो आहे ना त्याने आरोहीकडे एक मोबाईल दिलेला असतो, ट्रिपला गेलेली असते म्हणून। मग तो आता तिला फोन लावायला जातो, पण तो तिला फोन लावायला जाणार तितक्यातच आता तो फोन जो आहे तो रमाला लागतो, त्यामुळे रमासोबत तो आता बोलू लागतो। तो खरं तर म्हणत असतो की ए मुली, पण ना तुझ्या आईसारखीच ना आता एकदम अशी हट्टी झालेली आहेस, तुला खरंच काहीच कळत नाही वाटतं, तू काय काय करून गेलीस माझ्यासोबत। म्हणजे तुझी आई जशी पहिल्यांदा चिठ्ठ्या लिहून जायची तशा चिठ्ठ्या लिहून तू आता माझ्यासाठी गेलीस, असं देखील मुद्दामूनच आता तो तिला म्हणत असतो। मग आता हा फोन तर आरोहीला नाही तर रमाला लागलेला असतो हे त्याच्यानंतर लक्षात येतं, कारण रमा तिथे म्हणते ओ हॅलो, तुम्ही कोणाला फोन केला हे तुम्हाला तरी माहिती आहे का, तुम्ही मला फोन केलेला आहात आणि तुम्ही माझ्याकडेच फोन करून माझीच तक्रार करताय का। तर अक्षय म्हणतो की मी ना चुकून लागला असेल फोन, मी माझ्या मुलीला फोन करत होतो। पण पहिली गोष्ट म्हणजे इतक्या लहान वयात मुलीला मोबाईल देणं ही किती चुकीची गोष्ट आहे, इतकी साधी सोपी गोष्ट तुम्हाला कळत नाही का। आणि आमची स्कूल आहे ना ह्या सगळ्याला अवॉइड करते, हे सगळं काही देत जाऊ नका मुलांना, पहिलेच सांगते, मग त्याची सगळ्याची सवय होते, असं देखील आता रमा बोलून त्याला इन्स्ट्रक्शन देत असते। मग काय इकडे मात्र आता रमा जेव्हा हे सगळं सांगत असते तेव्हा अक्षय म्हणतो की काय ना चुकून फोन लागला, बाकी काही नाही, मला तर फोन लावायची इच्छाही नव्हती, असं देखील आता म्हटलेलं असतं। मग काय फोन लावायची इच्छाही नाही आहे म्हटल्यावर हे तर आता सगळं काही सहन तर करावंच लागेल ना। मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सहन करूनच रमा जी आहे ती म्हणत असते बरं ठीक आहे, फोन नसेल लावला ना तर उगाच बडबड करत बसू नका, मी फोन ठेवते। आणि असं बोलूनच तिनं आता फोन कट करायचा निर्णय घेतलेला असतो, कारण अक्षयने सांगितलेलं असतं की माझी इच्छा नव्हती आणि या सगळ्या गोष्टी, त्यामुळे थोडंसं का होईना रमाला जे आहे ना ते खूप जास्त वाईट वाटलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता तिनं फोन ठेवलेला असतो। तसंही अक्षयही म्हणत असतो की आईची तब्येतही ठीक नाही आहे, तिथंही जाऊन मला बघायचं आहे, मी काय तुझ्याशी बडबड करत बसलो आहे, असंही तो आता म्हणू लागतो आणि त्यानंतर ना तो आता फोन ठेवून देतो। तर इकडे रमाही आता विचार करत असते की माझ्याशिवाय एकतर ह्यांना करमत नाही आहे आणि वर फोन करून मला सांगतायत की चुकून फोन लागला आहे, काय बोलावं आता ह्यांना। आणि दुसरीकडे मात्र आता या सगळ्याचा विचार तर चालूच असतो, पण इकडे आता सीमा जी आहे ना ती खूप जास्त आजारी पडलेली असते, तिची शुगर लेवल खूप जास्त कमी झालेली असते आणि त्यामुळेच आता तिला अचानकपणे तिची शुद्ध हरपून गेलेली असते, ती कोणाशी काहीच बोलू शकत नसते। अक्षयही तिला येऊन खूप उठवायचा प्रयत्न करत असतो, तोही म्हणत असतो की उठ ना गं, काय झालंय आई, रिस्पॉन्ड कर, पण आता काहीच रिस्पॉन्स आता ती देत नसते आणि त्यामुळे आता खूपच जास्त भीती जी आहे ती अक्षयला वाटत असते। दुसरीकडे आता मालविका सुद्धा नाटक करत उठवायचा प्रयत्न करत असते, तर इरावती जी आहे ती साईडलाच उभी असते। इरावतीला कुठे काय फरक पडतो, इरावती तर इतक्या सगळ्या गोळ्या तिला देते, त्याचेही परिणाम होतच असतात की। पण आता इथे अक्षय सीमाला उठवून बसण्याचा प्रयत्न करत असतो, पण सीमा काही उठत नसते। तर दुसरीकडे मात्र रमाला बोलवायला हवं आपण, तेव्हाच मला असं वाटतं ती बरी होईल, आपण एक काम करूया का, रमाला बोलवायचं का, असं देखील आता म्हटलं जातं। पण दुसरीकडे मात्र आता
मालविका जी आहे ती म्हणत असते की आपण एक काम करूया, पटकन ना डॉक्टरांना बोलवून घेऊया. डॉक्टर जर आले ना तर ते बरं होईल, म्हणजे ते आपल्याला सांगतील तरी नेमकं काय झालंय ते. तर इथे इरावती सांगते की मी डॉक्टरांना बोलवलंय, डॉक्टर येतच असतील. मग काय डॉक्टर येत आहेत म्हटल्यावर आता सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होणार हे तर माहिती झालेलं असतं. आणि त्यामुळेच आता या सगळ्या गोष्टी डॉक्टर आल्यानंतर चेकिंग वगैरे करत असतात. म्हणजे सीमा जी आहे ना ती पूर्णपणे बेशुद्ध पडलेली असते. ती फक्त तोंडातनं एवढाच आवाज काढत असते. आणि त्यामुळेच मात्र आता डॉक्टर जेव्हा चेक करतात आणि BP वगैरे बघतात तर त्याच वेळेला आता डॉक्टरांना समजतं की काय झालं आहे ते नेमकं. ते डॉक्टर म्हणतात की यांनी काही खाल्लं नव्हतं का, ते पहिल्यांदा मला सांगा, कारण त्यांच्या शरीरावर परिणाम खूप बेकार झालेला आहे. बहुतेक त्यांनी 2 दिवस तरी खाल्लेलं दिसत नाही आहे. तर हां, 2 दिवस त्या काहीच खाल्लेलं नाही. मग त्यांचं शुगर लेवल जी आहे ना ती खूपच कमी झालेली आहे. अगदी 40वर यांची शुगर लेवल जी आहे ती आलेली आहे. मग तुम्हाला कळतंय का तुम्ही किती मोठं हे करताय ते. आणि त्याच वेळेला मग काय 40वर शुगर आली आहे म्हटल्यावर आता ह्याच्यावर तर औषधं तर करायलाच हवी. मग त्याच्यासाठी तुम्हाला आता ह्यांना औषधं द्यायला लागतील आणि त्याचसोबत वेळेवर ह्यांना खाणंही द्यावं लागेल. मी आता काही जे आहेत ती औषधं तुम्हाला लिहून देते आणि त्यांना आता मी इंजेक्शनसुद्धा देते, म्हणजे कसं त्यांना बरं वाटेल. अक्षय आता पूर्णपणे अडकून गेलेला असतो. त्याला कळत नसतं की हे सगळं काय होतंय. त्याची आता मनस्थिती जी आहे ती एकदम बेकार असते. कारण ह्या ज्या काही गोष्टी असतात ना त्या एकदमच सीमाच्या बाबतीत घडत असतात. तिचा BP शूट होणं आणि त्याचसोबत शुगरही लेवल कमी होणं आणि त्यामुळे तो एकदमच असा रडकुंडीला येतात ना तसा आता आलेला असतो. आणि त्यामुळेच आता त्याला कळत नसतं की काय करावं आणि काय नाही ते. पण दुसरीकडे मात्र आता त्या डॉक्टर ज्या असतात ना त्या मात्र सांगत असतात की तुम्हाला ह्यांची जास्त काळजी घ्यावी लागेल, कारण शुगर लेवल इतकं कमी होणं चांगलं नाही. मग काय आता या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आता ती लोक ठरवतात की इंजेक्शन तर द्यायचं, पण सोबत जे आहे ना ते इंजेक्शन दिल्यावर आपण एक काम करूया, ह्यांना काही गोडसुद्धा खायला द्या, म्हणजे कसं नियंत्रणात येईल त्यांची शुगर, असं देखील सांगितलं जातं. मग काय राणीने पटकन जाऊन चॉकलेटही आणलेलं असतं. अक्षयला खूप जास्त सीमाची काळजी वाटत असते, कारण सीमाच्या तोंडून सारखं ना रमाचंच नाव येत असतं आणि रमाला आणणं आता पॉसिबल नसतं. आणि त्यामुळे अक्षयची स्वतःचीच खूप जास्त चिडचिड होत असते. तो म्हणत असतो की काय करू, खरंच ना आई फक्त आणि फक्त त्या रमाचंच नाव घेत आहे. मग डॉक्टरही सांगत असतात की आता आपण ह्यांना औषधं आणि त्याचसोबत इंजेक्शनही दिलं आहे, थोडा यांना आराम करू दे, मग त्यांना बरं वाटेल. पण त्यांना गोड काहीतरी द्या खायला, म्हणजे पटकन त्यांची शुगर लेवल नियंत्रणात येईल, असं देखील आता सांगितलेलं असतं. मग काय ती आता रमा जी आहे ती मुरंबा जसा बनवायची ना तो मुरंबा सीमाला खरं तर खायचा असतो. आणि म्हणूनच आता सीमा ही सांगू लागते की मला ना बाकी काही नको. मग आता पार्वती आजी म्हणतात, अगं तुझ्यासाठी चॉकलेट आणलंय बघ, हे चॉकलेट खाऊन घे ना, असं काय करतेस, थोडंसं चॉकलेट खाल्लं तर बरं वाटेल. नाही, मला चॉकलेट नको आहे, मला माझ्या रमाचा मुरंबा हवा आहे. मी जेव्हा मुरंबा खाईन ना तेव्हाच मला बरं वाटेल, असं देखील ती आता म्हणू लागते. मग काय रमाच्या हातचा मुरंबा हाच एक जालिम उपाय आहे हे सुद्धा आता कळून गेलेलं असतं पार्वती आजीला. मग काय पार्वती आजीसुद्धा विचार करते की रमाकडेच हा मुरंबा मागायला हवा. रमाने जर मुरंबा दिला तर नक्कीच सीमाही बरी होऊ शकते. सीमाची अवस्था बघून खूपच जास्त वाईट पार्वती आजीला वाटत असतं. जी पार्वती आजी नेहमीच द्वेष करायची आज तीच पार्वती आजी खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. कारण इकडे मात्र आता जी सीमा असते ना तिची तब्येत खूप जास्त बिघडलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता इरावती जी आहे ती शांतपणे उभी असते, तिला काहीच फरक पडत नसतो. आणि अक्षय ना हे सगळं ऑब्झर्व करत असतो. अक्षयलाही आता या सगळ्या गोष्टी थोड्या विचित्र वाटत असतात, कारण या सीमाला थोडी कसला फरक पडतोय. तिच्या चेहऱ्यावर ना स्पष्ट दिसत असतं की तिला काही फरक पडत नाही. पण मालविकाला आता अक्षयची काळजी वाटत असते. मालविका म्हणत असते की आपण ना आधी ह्यांना खायला देऊया, म्हणजे कसं ह्यांना बरं वाटेल. पण आता मालविकाचं काही ऐकायला सीमा तयार नसते, कारण तिला फक्त रमाला भेटून रमाच्या हातचा मुरंबा चाखायचा असतो. तर इकडे दुसरीकडे मात्र आता अक्षय म्हणत असतो की चला आपण ना जेवून घेऊया, कारण हे जेवण नाही ना वेळेवर केलं की हे असं होतं. तर सीमाला
सीमाच्या बाजूला पार्वती आजीला बसायचं असतं आणि म्हणूनच आता अक्षयला ती म्हणते की अक्षय तू जेवून घे, मग मी जेवते, तू माझी काळजी करू नकोस, मी बसते आणि मला कॉलही तसाही लावायचा आहे असा पार्वती आजी विचार करते. मग काय पार्वती आजीने असा विचार केल्याबरोबर आता ती ठरवते की मला रमाला सांगावंच लागेल की लवकरात लवकर काही झालं तरीसुद्धा मुरंब्याची सोय कर. मुरंबा एकदा का सीमाने खाल्ला ना रमाच्या हातचा का तिला बरं वाटेल. आणि इथे सीमाही आता रिक्वेस्ट करत असते आणि म्हणत असते की आई सांगा ना रमाला, मला मुरंबा हवा आहे. मग काय सीमा असं म्हणत असते म्हणून पार्वती आजी ठरवते की चला आपण रमाला कॉल हा लावूयाच. तर इकडे दुसरीकडे मात्र पार्वती आजीने तर ठरवलेलंच असतं की आपण फोन लावायचा, पण ती सुद्धा विचार करत असते की रमाला फोन लावू कसा लावू खरंच कळत नाही. कारण का त्या दिवशी रमाने आपली सुटका केली, पण आपण त्यानंतर काय केलं खरंच ना, त्यानंतर रमाशी आपण बोललोही नाही आहे हा विचारच आता पार्वती आजी करत असतात. दुसरीकडे रमा त्याचसोबत साई आणि अण्णा हे तिघही जण हॉटेलमध्ये जेवायला गेलेले असतात आणि तिथून जेवून बाहेर येतात. तर ते म्हणतात की खरंच ना जेवण एकदम उत्कृष्ट होतं, जेवणाला चवही खूप छान होती. आपण बऱ्याच दिवसानंतर असे बाहेर पडलो ना, आता आपण एवढं चांगलं जेवण तर केलं पण आपण गोड कुठे खाल्लं, गोड तर राहूनच गेलं ना. मग आता गोड खायची इच्छा तर झालेली असते ती म्हणजे अण्णांची सुद्धा, पण त्यांना गोड खायला रमा देत नसते ना, म्हणून ते रोज नेहमीच गोड जे आहे ते अवॉइड करत असतात. पण आज एक दिवस तुम्हाला गोड खायला परवानगी आहे, पण आजचा एकच दिवस आजच काय ते खाऊन घ्यायचं आहे, तुम्हाला उद्या खाता येणार नाही हे सुद्धा लक्षात ठेवा असं देखील आता रमाने म्हटलेलं असतं. मग काय रमाने या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर ते म्हणतात की आता मला माझ्या मुलीची परवानगी भेटली म्हटल्यावर मला तर गोड हे खावंच लागेल, मी आजच गोड खाणार आहे. चल मग काहीतरी मागवूया का, म्हणजे असं फ्रूट सलाड, गुलाबजाम किंवा आणखीन काही आपण आईस्क्रीम वगैरे. मग आता तेवढ्यातच ना रमाचा फोन वाजलेला असतो. रमाचा फोन वाजतो. मग आता रमाला कळतं की पार्वती आजीचा कॉल आलाय, पण आता रमा त्यांच्यासमोर कॉल रिसीव करत नसते. रमाला अण्णा विचारत सुद्धा असतात की काय गं कोणाचा फोन आला आहे, पण रमा ना थोडी कन्फ्यूज झालेली असते, तिला काय बोलावं समजत नाही. मग काय साईला समजतं की नक्कीच ना रमाला तिकडनं कॉल आला असेल. मग साई ना म्हणत असतो की आपण ना एक काम करूया, तोपर्यंत खायचं काही ते बघूया, रमा तुम्हाला फोन आला आहे ना तुम्ही बोलून घ्या. असं काहीसं खोटं कारण आहे ना साई काढत असतो आणि साई जो आहे तो बाजूला घेऊन आता अण्णांना चाललेला असतो. अण्णांना डाऊट येत असतो की नक्कीच ना हा साई जो आहे तो रमाला सपोर्ट करतोय, त्यामुळे रमा इतकं सगळं करते. रमा म्हणत असते की नाही अण्णा कोणाचाच फोन नाही आहे असं ती बोलून टाळत असते. पण अण्णांना कळत असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, म्हणून मला इथून हाही घेऊन जातोय आणि ही माझ्यासमोर कॉलही रिसीव करत नाही आहे. मग काय आता पार्वती आजीचा फोन येत असतो आणि त्यामुळे आता रमाचा जीव नुसता वरखाली होत असतो की नेमकं झालं काय असेल असे विचार तिच्या मनामध्ये येत असतात आणि म्हणूनच आता ती त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. पण आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत साईला कळतात म्हणून तर साईने आता बाजूला नेलेलं असतं. मग काय साई जेव्हा आता बाजूला घेऊन जातो तेव्हा मात्र आता तो इथे मात्र रमा जी आहे ती फोन उचलते. रमा फोन उचलून आता म्हणू लागते की काय झालंय पार्वती आजी, अगं सीमाची तब्येत खूपच जास्त बिघडली आहे, तर सीमाला ना लवकरात लवकर काहीतरी खाण्याची आवश्यकता आहे आणि तिला आता आपल्याला काही झालं तरीसुद्धा द्यावं लागणार आहे, ते म्हणजे मुरंबा. तिला तुझ्या हातचा मुरंबा खायचा आहे आणि त्यासाठी तिची खूप जास्त धडपड सुरू आहे. काही कर पण लवकरात लवकर मुरंबाची सोय कर, म्हणजे तिने तुझ्या हातचा मुरंबा खाल्ला ना कीच तिला बरं वाटेल, हे तिच्या वागण्या बोलण्यातनं मला जाणवतंय. तर प्लीज तू मुरंबा करून पाठवशील का. तर आता रमा पार्वती आजीला नाहीसुद्धा म्हणू शकत नसते आणि त्यामुळेच आता ती होकार देते. दुसरीकडे आता साई आणि त्याचसोबत अण्णा जे असतात ते सुद्धा आलेले असतात. तर त्यांचंही ठरत नसतं की अजून काय खायचं आणि काय नाही ते, आणि म्हणूनच आता ते सुद्धा विचार करत असतात की काय खावं, पण त्यांना अजून क्लू लागत नसतो. परंतु आता पार्वती आजीने सांगितलेलं आहे की मुरंबा बनवायचा आहे. मग काय मुरंबा बनवल्यावर आपलं कामही होईल आणि ह्यांनाही गोड देणं होईल. मग रमा सांगू लागते की मी घरी जाऊन गोड बनवते, ठरलं तर मग मी आज मुरंबा बनवणार आहे असं देखील ती सांगते. अण्णा म्हणतात काय तू आणि मुरंबा, तर रमा सांगते की हो मी मुरंबा बनवणार आहे. मग अण्णाही खूप जास्त खुश होतात. रमा आता घरी गेलेली असते आणि रमा आता घरी येऊन पटकन आता मुरंब्याची सोय करायचं ठरवते. त्याच वेळेला तिला पार्वती आजींचं बोलणं आठवतं. पार्वती आजीने सांगितलेलं असतं की
आपल्या सीमाला तुझ्या हातचा मुरंबा खाऊ वाटतोय तर प्लीज तू मुरंबा बनवशील का। मग आता रमासुद्धा पटकन तयारीला लागलेली असते आणि तिने मुरंबा बनवायची तयारी केलेली असते। तिला आता अण्णांनासुद्धा तिच्या हातचा तो मुरंबा खायला द्यायचा असतो आणि त्यामुळेच आता तिने सगळी सोय जी आहे ती करून ठेवलेली असते। रमा आता मुरंबा तर बनवायला घेते, पण रमा जेव्हा मुरंबा बनवायला घेते ना तेव्हा मात्र ना समोर येण्यासारखं तिच्या तेच चित्र असतं। कारण रमाने याआधीसुद्धा बऱ्याचदा मुरंबा बनवले होते आणि त्यावेळेला मात्र तिच्यासोबत जो आहे ना तर अक्षय होता। म्हणजेच जेव्हा रमाने अक्षयवर घर सोडून जायची वेळ आली होती ना तेव्हा या मुरंब्यामुळेच त्यांनी स्वतःला पुन्हा उभं केलं होतं। हा सगळा प्रसंग आठवू लागतो आणि जेव्हा हा सगळा प्रसंग तिला आठवतो ना तेव्हा मात्र ती त्या सगळ्या जुन्या आठवणींमध्ये सुद्धा हरवून जाते। कारण तिच्यासाठी या सगळ्या जुन्या आठवणी खूपच जास्त महत्त्वाच्या होत्या। म्हणजे त्या जुन्या आठवणी तिच्या लक्षात आल्या ना का ते जुने दिवस आणि ते सगळं काही त्यांना नवीन उजाळाच मिळतो। अक्षरशः तिला खूप भरून आलेलं असतं आणि त्यावेळेला तिला त्या दोघांचेही चाळीत राहिलेले दिवससुद्धा आठवतात। म्हणजे जेव्हा ते चाळीत राहायचे तेव्हासुद्धा कशा पद्धतीने सगळं काम जे आहे ते व्हायचं आणि या सगळ्याचा विचार जो आहे ना तो आता सुरू असतो। मग काय आता एवढं चांगला मुरंबा ती बनवत असते आणि ते सुद्धा अक्षयच्या आठवणीत। त्यामुळे तो मुरंबाही इतका सुंदर असा छान मुरत असतो ना त्यामुळे आता तिला माहिती असतं की हा आपला मुरंबा नक्कीच आवडेल। पण अक्षयने साकायला हवा होता। अक्षयलाही माझ्या हातचा मुरंबा खूप आवडतो, कारण एकदा रमाने असाच मुरंबा केला होता तेव्हा अक्षयने त्या मुरंब्याचं भरभरून कौतुक केलं होतं आणि तेव्हा म्हटलासुद्धा होता की हा मुरंबा मी कधीच चाखलेला नाही, पण आज तुझ्या हातचा हा मुरंबा खाल्लाय ना त्यामुळे मी एकदमच धन्य झालो आहे असं देखील आता म्हटलेलं असतं। मग काय रमाने तो मुरंबा तोच आपण बिझनेससाठी पुढे करायचं असं ठरवून त्या दोघांनी आपला नवीन बिझनेससुद्धा स्टार्ट केलेला असतो। आणि या सगळ्या गोष्टींना आता जेव्हा आठवतात ना रमाला अक्षयसोबत घालवलेले सगळे प्रसंग डोळ्यासमोरून जात असतात। तिला काही आता हटलं जात नसतं, तिला आता खूप जास्त आनंद झालेला असतो आणि त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ती आठवूनच आता सगळी तयारी जी आहे ती करत असते। त्यामुळे तिला आता तो मुरंबासुद्धा खूपच छान लागेल, खूप मुरेल असं देखील कळून चुकलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता ती या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते। तर दुसरीकडे मात्र आता रमा जेव्हा हा मुरंबा बनवत असते ना तेव्हा अण्णा तिला बघत असतात, कारण किचनमध्ये रमाला त्यांनी पाहिलेलं नसतं याआधी। पण आता रमा किचनमध्ये जाऊनही या सगळ्या गोष्टी करायला लागले याचाच विचार ना कुठेतरी ते करू लागतात आणि रमाला ते हळूच पाहत असतात। तर दुसरीकडे आता रमाने इथे पार्वती आजींच्या सांगण्यावर ना तो मुरंबा तयार केलेला असतो, पण तो मुरंबा आता पार्वती आजींपर्यंत पोहोचवणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं। कारण तिने जरी हा मुरंबा केला असला तरीसुद्धा वेळेवर त्या ठिकाणी पोचायचं असतं आणि त्याचसाठी तिने साईला सांगितलेलं असतं। तर दुसरीकडे मात्र अण्णांनीसुद्धा हे बोलणं ऐकलेलं असतं। आता अण्णांसाठी तो मुरंबा ती घेऊन जाते। अण्णांना म्हणते की बघा अण्णा तुमच्यासाठी हा मुरंबा आणलाय स्पेशल असा। अण्णा म्हणतात की तू मुरंबा तर उत्तमच बनवला आहेस ग, पण खरं सांग की हा मुरंबा तू माझ्यासाठीच केला आहेस का? मला नाही वाटत की हा मुरंबा तू स्पेशली माझ्यासाठी बनवला आहेस ते। तर इकडे मात्र आता रमाला काय बोलावं आणि काय नाही हे समजत नाही। रमा शांतच राहते। तर रमा जेव्हा शांत असते त्याचमध्ये त्यांना उत्तर समजतं रमाचं की काय आहे। पण आता रमा जेव्हा ही शांत असते तेव्हा मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळतं जे अण्णा आहेत ना ते रमाला म्हणत असतात की मला कळतंय ग तू कुठेतरी ना चुकत आहेस, पण मी तुला सांगतोय पण तुला त्या गोष्टी कळत नाही आहेत, काय करू मी? त्यावर रमा म्हणते की अण्णा तसं नाही आहे, मला माहिती आहे तुम्हाला माझ्याबद्दल आता खूप काही वाटत असेल, पण नको विचार करू तसा। कारण मला माहिती आहे ना माझी जेव्हा परिस्थिती कशी होती तेव्हा त्या सगळ्यातून तुम्हीच मला बाहेर काढलेलं आहे। तुम्ही जरी माझे जन्मदाते बाबा नसलात तरीसुद्धा माझ्यासाठी वडिलांप्रमाणेच आहात आणि म्हणूनच तर मी तुमच्यासोबत या सगळ्या गोष्टी शेअर करते, तुमच्यासोबत बोलते, पण मी काही चुकीचं करते असं मला वाटत नाही। पण दुसरीकडे मात्र अण्णा बोलत असतात की बाळा तुला ज्या कुटुंबाने त्रास दिला त्याच कुटुंबासोबत आता तू इतक्या चांगल्या आत्मीयतेने कसं काय वागू शकतेस? मुळात मला तेच कळत नाही आहे। मला हेच म्हणायचं आहे त्यांच्याशी तू बोलूही नको, कारण ती लोकं त्या लायकीची सुद्धा नाही आहेत। तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रमाला जाता येणार नसतं म्हणून रमाना साईला तो मुरंबा बनवलेला असतो तो
पोचवायला सांगत असते आणि म्हणत असते की प्लीज आईंची तब्येत खूप जास्त बिघडली आहे आणि त्यांना मुरंबाच खायचा आहे। मग काय साई तो मुरंबा घेऊन जातो आणि तो साई मुरंबा देऊन येतो। मग काय सीमा जो आहे तो मुरंबा चाखते आणि जेव्हा सीमा तो मुरंबा खाते ना तेव्हा कुठे जाऊन सीमाला खूप बरं वाटतं आणि तिला आता एकदम शुद्ध आल्याचं फील येतं। आणि हे सगळं बघून ना अक्षयचाही जीव आता एकदम भांड्यात पडतात तसा पडलेला असतो, कारण त्यालाही कळतं की रमामुळेच हा चमत्कार झालेला आहे। तर दुसरीकडे मात्र हा मुरंबा नेमका काय आहे याबद्दल चौकशी ही मालविका करत असते। तर मुरंबा हा बिझनेस त्यांचा होता, पण त्यांना तो बिझनेस ना जास्त पुढे करता आला नाही, पण आपण त्याचाच वापर करून आता या दोघांमध्ये दरी निर्माण करायची, पैसे उभे करायचे असं ठरलेलं असतं। तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।